तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त टम्म फुगलेल्या खुसखुशीत तिखट पुऱ्या, आणि ते सुद्धा लाल भोपळा घालून केलेल्या। तुम्ही लाल भोपळ्याचे घारगे तर खूप वेळा खाल्लेच असतील, पण अशा तिखट पुऱ्या एकदा नक्की बनवून पहा। तर सगळ्यात आधी एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, जिरे आणि धने मिक्सर जारमध्ये पाणी न घालता ओबडधोबड बारीक करून घ्यायचे आहेत। आता परातीमध्ये किसलेला लाल भोपळा, चिरलेली कोथिंबीर, तीळ, ओवा, हिंग, सुरुवातीला तयार केलेले वाटण, पुऱ्या छान खुसखुशीत होण्यासाठी थोडासा रवा, थोडं बेसन आणि ज्वारीचे आणि गव्हाचे पीठ यामध्ये घालायचे आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद आणि लाल मिरची पूड। या पिठामध्ये कडकडीत तेलाचे मोहन आपल्याला 3 ते 4 मोठे चमचे घालायचे आहे आणि मोहन पिठाला आता आपण छान असं चोळून घेणार आहोत। सगळे साहित्य आणि प्रमाण मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे, तर एकदा नक्की चेक करा। आता भोपळ्याला मुळातच खूप पाणी सुटत असल्यामुळे गरज वाटेल तेवढं थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आणि 10 मिनिटे आता आपण ही भिजायला बाजूला ठेवणार आहोत। आता पुऱ्या बनवण्यासाठी असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला या पुऱ्या अशा प्रकारे मध्यम जाडीच्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही एकच मोठा गोळा घेऊन त्याची मोठी पोळी लाटून त्याच्या पुऱ्या कट करून घेऊ शकता। आता कडकडीत तेलामध्ये छान अशा खरपूस आपल्याला या पुऱ्या दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत। बघा काय मस्त टम्म फुगली आहे ना ही पुरी। विशेष म्हणजे या पुऱ्या खूप वेळासाठी अशा टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत राहतात। आठवड्याभरासाठी तुम्ही या आरामात स्टोअर करू शकता। चला, आता मी या पुऱ्या फस्त करणार आहे। तुम्ही सुद्धा या तिखट लाल भोपळ्याच्या पुऱ्या नक्की बनवून पहा आणि एन्जॉय करा।